आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो पण मी जर गुन्हा केलाच नाही तर मी तो कबूल कसा करू? स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तुझ्याकडे हाच एक चान्स आहे. तू गुन्हा कबूल कर किंवा नको, सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहे. तू गुन्हा कबूल न केल्याने तुला शिक्षा होणार नाही असं नाहीये, तुला शिक्षा होणार. मग तुझ्या नवऱ्याला धक्का बसणार, मग जास्त त्रास वाढणार आणि झालंच तर डायरेक्ट तिकीट. अगं वयात आलेल्या 2 तरुण मुली रस्त्यावर येणार आणि तुला तर माहितीये लोकांना हा चान्स हवाच असतो. कोण वाचवेल का तुझ्या मुलींची इज्जत? आई ते अशा जेलमध्ये आहे आणि बाप बिछाण्यात. वयात आलेली एक मुलगी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी 9 वाजता घराबाहेर पाय टाकते, चौकातून रिक्षा पकडणार, कॉलेजला जाणार आणि संध्याकाळी 6च्या आत ती घरी नाही आली तर. आणि तुझी दुसरी मुलगी नोकरीला जाते ना 2 व्हीलर वरून, तिची खटारा गाडी सारखी बंद पडते. आता समज उभ्या रस्त्यात कधी अशी खटारा गाडी बंद पडली आणि अचानक तिकडून टँकर किंवा ट्रक आला, एकदम स्पीडने आला आणि त्याचे ब्रेक फेल झाले तर तुझी मुलगी खटारा गाडी. हे सगळं तुम्हाला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये, महत्वाचं काय आहे ते नीट ऐक. तू आता इथे या जेलमध्ये आहेस, तुझ्या मागोमाग तुझी ती मोठी मुलगी तिची खटारा घेऊन निघाली आहे. त्या पोलीस स्टेशनला पोहोचण्याआधी समजा एखाद्या ट्रकने तिला धडाम. हे सगळं थांबवायचं असेल ना, आमच्या मॅडमचं ना तुझ्या खटारा मुलीसाठी एक निरोप आहे, स्पेशल निरोप आहे. काय? मुकाट्याने शहर सोडायचं, नाहीतर तुम्हा सगळ्यांना हे जग सोडावं लागेल, नाहीतर परत भेटूच. ए चल ग, मेडिकल साठी जायचंय. चल ग. आई, आराध्या, आई, सर, अहो तिची अवस्था तर बघा, ती किती घाबरली आहे बिचारी. हो, असं कसं वागू शकता तुम्ही? शट अप! तुम्ही कुठे उभा आहात, कोणाशी बोलतात ह्याचं जरा भान राखा. मला खूप चांगलं माहितीये, खूप चांगलं माहितीये. अहो पण काही माणूस की नावाची गोष्ट असते की नाही? कायद्याचे रक्षक आहात ना तुम्ही? मॅडम, मी आतापर्यंत जे काही वागलोय ते कायद्याला अनुसरून. हे बघा, माझं तुमच्या आईशी वैयक्तिक भांडण नाही, मी त्यांना भेटलेलोही नाही, पण त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाली आहे आणि पुरावाही आहे. त्यामुळे मला त्यांच्यावर कारवाई करावीच लागणार, माझा नाईलाज आहे. आमच्या घरात जे पैसे सापडले, कशावरून ते तिनेच घेतलेत. हो, हे कोणीतरी आमच्या बरोबर मुद्दामही करू शकतं ना. पण हे कोणी का करेल? तुमचं कोणाशी वैर भांडण तसं असेल तर मला सांगा, मी स्वतः चौकशी करतो. आराध्या, आई, 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 आराध्या, अगं हे काय लागलं तुला? कसं झालं हे सगळं? तू पडलीस का बाळा? काही नाही ग, मी स्कूटीवरून पडले म्हणून जरा खरचडलं. तू काळजी करू नकोस. खरं सांगतेस ना तुम्हाला? हो आई, आई. आणि आराध्या, तू काय सांगणार होतीस त्यांना? त्या बाईचं नाव आता पुन्हा तुझ्या तोंडात नाही येता कामा नाही आराध्या. म्हणजे आई, हे सगळं कारस्थान त्या बाईने केलंय? मला वाटलंच होतं की हे सगळं फक्त तीच करू शकते. आई,
मी त्या बाईला सोडणार नाहीये. म्हणजे काय करणार आहेस तू आराध्या? अगं आपण काही ठरवलं ना तरी त्या बाईच्या नखालाही धक्का लावणं आपल्याला जमणार नाहीये. हे बघ, झाला तेवढा तमाशा, आता बास झाला. अगं या सगळ्याचा तुझ्या बाबांच्या तब्येतीवर काय परिणाम होईल त्याचा विचार कर. मी अशी जेलमध्ये, तुझ्या बाबांची तब्येत ते तशी, आणि तुम्ही दोघी पोरी. नाही रे, हे बघ, त्या बाईच्या वाटेला जाऊ नकोस. मला असं वाटतं त्या बाई जसं म्हणतायत ना तसं मागण्यातच आपलं भलं आहे. तू पुन्हा त्या बाईचं नाव तोंडातनं घेऊ नकोस आराध्या, नको घेऊस. ते शक्य नाही आई. आता त्या बाईकडे कितीही पैसा असला ना तरी ती आपला स्वाभिमान विकत घेऊ शकत नाही आई. आणि हे तिला खूप चांगलं कळलंय, म्हणून ती आपल्याला धमकावते, म्हणून घाबरवते. पण मी तिच्या या धमक्यांना भीक घालणार नाहीये. आई तूच म्हणतेस ना ग की आरू, अंधार कितीही घडत असला तरी एक छोटीशी ज्योत सुद्धा तो अंधार संपवण्यासाठी पुरेशी असते. हो बाळा, पण कधी कधी हीच ज्योत हात पोळते सुद्धा. आणि कधी कधी या ज्योतीने अख्खं घर जळून जातं. खरंय ना पण. शस नाही आला अजून. ती मीटिंग होती ना, त्याला थोडा वेळ थांबावं लागलं. इतक्या उशिरापर्यंत? हो, मी कॉल केला होता. आई काळजी करू नका. मला म्हणाला निघालोय मी, खरं म्हणजे हेवाने यायला हवा. मीटिंग तर केव्हाच संपली आहे. पुन्हा एकदा आला बघा. 100 वर्ष आयुष्य आहे त्याला. काय रे श्रेयस, कुठे होतास? ते मामा, एक छोटासा ऍक्सिडेंट झाला. काय? व्हॉट? ऍक्सिडेंट? नाही नाही तुला काही लागलं? नाही What is this? नाही मामा, मला काही झालेलं नाहीये. चिल चिल, मला काही झालेलं नाहीये. फक्त ती बिचारी 2 व्हीलर वाली मुलगी होती ना, तिला बिचारीला लागलं. कोण मुलगी? ती आहे डॅड, एक साधी बिचारी गरीब आहे. नाही, तिला लागलं ते मलाच हर्ट झालं. अरे पण पोलीस मध्ये काही कंप्लेंट केलीस का तू? नाही नाही नाही. अरे अहो नाही, त्याची काही गरज नाही. ती आधी स्वतःच्या एका प्रॉब्लेम मध्ये होती. म्हणजे आमची तशी काही फार ओळख नाहीये. एकदा दोनदा दिसली होती तिच्या बहिणी बरोबर. बिचाऱ्या खूप चांगल्या मुली आहेत ग दोघी. ती सांगत होती तिच्या आईला पोलिसांनी अरेस्ट केलं. कोणीतरी चोरीचा आरोप केलाय त्यांच्यावर.